नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. खरं तर आपल्यासाठी दरवेळी वेगळं व्यक्तिमत्व घेऊन येत असतो. आज देखील आपल्या बरोबर असेच एक वेगळं व्यक्तिमत्व असणार आहे जे की उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आता नुकताच त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केलेला आहे. सतीश गुंड आपल्या बरोबर संवाद साधण्यासाठी आहेत. सर, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, तुमची ओळख करून द्या सुरुवातीला. मी सतीश लवराज गुंड, रविराज उद्योग समूहाचा संस्थापक अध्यक्ष. रविराज उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण कुठले कुठले उद्योग सुरू आहेत आणि आणखी काय याच्यामध्ये वाढवणार आहात? सर्वात प्रथम आम्ही हॉटेल व्यवसाय आमचा आहे रविराज या नावानं. त्यानंतर आम्ही रविराज महिला सहकारी पतसंस्था, रविराज मिनी लँडर्स, रविराज मिनी लँडर्स, रविराज ट्रान्सपोर्ट आणि याच्या पुढे चालून आम्ही महिलांचे उद्योग चालू करणार. त्यात पापड उद्योग आहे, डाळ मिलचा एक उद्योग चालू आहे. अशा रीतीने आमची रविराज उद्योग समूहाची वाटचाल चालू आहे. सर, आता तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये तर आलेला आहातच, पण त्याच्या अगोदर तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर मी प्राथमिक शिक्षण माझं माझ्या गावी म्हणजे कनगरा, तालुका जिल्हा धाराशिव. पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनगरा या ठिकाणी झालं. आणि त्याच गावात श्री हनुमंतराव पाटील विद्यालय एक माध्यमिक शाळा आहे, 5वी ते 10वी. ते 5वी ते 10वी त्याच शाळेत शिक्षण झालं. आणि 10वीला बऱ्यापैकी म्हणजे चांगले मार्क मिळाल्यानंतर त्याची बी अपेक्षा होती. आपल्या साईडला जो जिल्हा आहे लातूर, एक शैक्षणिक क्षेत्रात त्यांची वेगवेगळी एक महाराष्ट्रात ओळख आहे आणि घरची परिस्थिती जरा बऱ्यापैकी होती. त्याच्या आधी आमच्या घरात शिकलेलं होतं, 10वीला चांगले. आणि मी पहिलाच आमच्या घरातला 10वी उत्तीर्ण म्हणजे मॅट्रिक उत्तीर्ण झालेला होतो. त्यामुळं मी 11वी 12वी लातूरला केली, परिमल महाविद्यालय लातूर या ठिकाणी. त्यानंतर शिकत असताना मी त्या ठिकाणी कला निवडलं होतं. त्या 12वीत मला चांगल्या प्रकारचे मार्क पडले, जवळपास 82% पडले. आणि मला एक कुठं तर आपल्या विद्यार्थी घडवावे, काहीतरी एक शैक्षणिक आपण बी कुठंतरी एक मास्तर व्हावं या उद्दिष्टाने योगायोगाने माझा डीएड ला नंबर लागला. आणि तो बी आपल्या जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी जे सर्वोदय अध्यापक विद्यालय त्या ठिकाणी मी डीएड कम्प्लीट केलं. बरोबर. खरं तर तुम्हाला शिक्षक व्हायचं होतं. शिक्षक होत असताना तुम्ही उद्योग क्षेत्राकडे वळलात आणि उद्योग क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि ते करत असताना आता राजकारणात वळावं असं आपल्याला का वाटलं? उद्योग क्षेत्रात वळण्याचं ओढ म्हणजे कसं सर, आमच्या ह्या धाराशिव जिल्ह्यात आमच्या एक मामांचं हॉटेल आहे, हॉटेल व्यवसाय ते जुने आहेत. त्यांच्यामुळे आपण शिक्षण घेत असताना मामापाशी उद्योगाचं आपण ते दोन्ही पण त्यात झालं. त्याच्यामुळे आपण ते उद्योग चालू केले आणि ते करीत असताना आपण आपले वाढदिवस आहे, कुठं गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, इतरही आपले बजरंगबली बाप्पाची एक जयंती, गणपती उत्सव या मार्फत आम्ही बऱ्याच वेळेस सामाजिक उपक्रम केले. त्या ठिकाणी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, तसेच लहान विद्यार्थ्यांना कधी खाऊचं वाटप, वह्या पाठ्यपुस्तकं वाटप या कार्यातून आमची एक समाजसेवा चालू होती. आणि कोरोना सारख्या महामारीत आम्ही जे पुणे मुंबई सारखे आले होते त्यांना व्यवस्थित राहण्याची सोय केली, त्यांना व्यवस्थित क्वारंटाईन केलं, त्यापासून आपल्या गावातल्या लोकांचा बचाव केला. अशा पद्धतीने आमचं कार्य चालू होतं. बरोबर. म्हणजे सामाजिक कार्य सुरू होतं. मग त्याला राजकारणाची जोड कधी दिली तुम्ही? राजकारणात जोड मला सर 2017 मध्ये पहिल्यांदाच पहिला पाऊल राजकारणामध्ये रेवण भोसले यांच्या मार्फत एक जनता दल नावाचा पक्ष आहे, त्या पक्षात मला युवाचं एक जिल्हा अध्यक्ष पद त्यांनी दिलं. त्या मार्फत मी हळूहळू आपली राजकीय पार्श्वभूमी आणि जो अडीअडचणीचे गोरगरीब जनतेचे प्रश्न आहेत, कुठं घरकुलाचे प्रश्न असतील, कुठं रस्त्याची समस्या आहे, कुठं योग्य पद्धतीने काम होत नाही, अशा प्रश्नावर आपण आवाज उठवायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आपल्या जनतेत थोडी जरा क्रेज निर्माण झाली. बरोबर. बाकीच्या पेक्षा हे करू शकतात. कुठं काय एखादा प्रसंग आहे, आत्महत्या केलेली असेल, कुठं पुरात एखादं बैल झाला असेल, योग्य ती कार्य करा. प्रशासनाला धारावर धरलं, तलाठी ग्रामसेवक यांना वारंवार निवेदन दिले. अवकाळी पाऊस झाला त्यात बी त्यांना पंचनामे करा, त्याचा पंचनामा राहिला त्यांनी करा, थोडा कुणाचा राहिला असेल थोडा अवधी वाढवून द्या, त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे लोकांना वाटलं आता तुम्ही थोडं
हे तर चालूच आहे. थोडी राजकीय पार्श्वभूमी घ्या म्हणून ह्या क्षेत्रात शिरलो सर. नाहीतर उद्योग क्षेत्र आमचं स्ट्रॉंग होतं. आम्हाला इच्छाही नव्हती. आम्हाला वाटायचं एखादा आपल्यालाच एखादा तरुण जर करत असत तर त्याच्या मागे खंबीर उभा राहू. त्याला एक थोडं आर्थिक पाठबळ देऊ, त्याला आपले विचार थोडे सांगावं, ते आपल्या मताशी त्याच्या मागे आम्ही चालत होतो. बरोबर. मग तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला त्यानंतर तुम्ही आत्ताची जी पंचायत समितीची निवडणूक झाली ती निवडणूक तुम्ही अपक्ष का लढला? तर मला राजकारण उभाच नाही राहायचं. पण काय झालं, आम्ही जनता दल सोडल्यानंतर मी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनात हा असा एक पक्ष आहे ज्या ठिकाणी गोर गरीब आणि कष्ट करून जो काम करणार आहे त्या लोकांचाच हा खरा पक्ष आहे. त्यांना वरून सुद्धा असं त्या ठिकाणी करायचं, ज्यांना वाव नाही औद्योगिक, ज्याला पैसे येतात त्यांना वाव नाही, पण जो काम करतो जो एकनिष्ठ आहे त्यांना संधी मिळते म्हणून त्या पक्षात आपण काम करत गेलो. काम करत असताना आता 2026 ला जे आपले जिल्हा परिषद पंचायत समिती अशी तोंड वाढल्यानंतर आमच्याच एक कार्यकर्ता होता XYZ, तो आणि मिळून आम्ही काम करत होतो. त्याने अचानक बीजेपी इतर पक्षात प्रवेश केला. त्याने केल्यानंतर वरिष्ठांचे फोन आले की आता बाबा ते नाही त्याच्यामुळे आता ती राहिलेली शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही यावरी वरले कॉल आले. मग त्यांनी की काय 5-7 कार्यकर्ते 20-25 घेऊन गेले असतील मला माहिती. मी माझ्यावर प्रेम करणारे गुण मला फोन केले त्यांचे. त्याने गेला तुम्ही आता शिवसेनेची आपल्या भागातली दुरा सांभाळा. जवळपास मी 60 ते 70 म्हणजे जवळपास 100 युवकांना घेऊन मी सेनेत माझ्या अंतर्गत प्रवेश जो आदल्या दिवशी तो सोडून गेला त्याच्यानंतर दुसरा लगेच त्यांना प्रवेश दिला. त्यामुळे वरिष्ठांना वाटलं हा कार्यकर्ता काय करू शकतो. पंचायत समितीला आम्ही तुम्हाला संधी देऊ, तुम्ही फॉर्म भरा. त्यांना एवढी मी रिक्वेस्ट केली, मला काय अजून वेळ आहे, मला काय नको, आपल्या ह्याच्यातला करून एखादा जे शिवसैनिक आहे त्यांना संधी द्या. तर त्यांनी म्हणले नको नको तुम्ही भरा तर फॉर्म भरा म्हणल्यानंतर विचार करून फॉर्म भरला. त्यांना एवढं सांगितलं मी फॉर्म भरल्यानंतर मी काढणार नाही. तर त्यांनी म्हणले तुम्हाला हे फॉर्म फिक्स आहे तुम्ही भरा. 20 तारखेला फॉर्म भरला. फॉर्म भरून एक दिवस अवधी असताना आली अगदीच फॉर्म भरला. त्यांनी सांगण्यात आलं की आम्ही हे फॉर्म तुम्हाला सोडू. मागच्या दिवशी आम्हाला कळलं आपल्याला फॉर्म काही दिलेला दिलेला आहे म्हणून आपला फॉर्म म्हणजे कटलाय. त्याच्यानंतर आपण नवीन असल्यामुळे मी त्या आमच्या वकिलांना चौकशी केली. ग्रामीण भागातल्या सच्च्या शिवसैनिकावर झालेला अन्याय आहे असं म्हटलं तर वावलं नाही. हे बरोबर आहे खरं बघितलं तर माझ्या अन्याय झाला. फॉर्म जर दुसऱ्याला तुम्ही उमेदवारी दिली असती मान्य आहे. माझं एक प्रांजळ मत होतं सर, वरिष्ठांना बोलावं. पक्षाचे लोकप्रिय आमदार आहेत आमचे ओमदादा, त्यांच्या नेतृत्वाखाली आदर्श व्यक्तिमत्व असणारे आपले कैलास दादा आहेत, त्यांची तीच आमचे जिल्हा प्रमुख आहेत. त्यांनी जवळ बोलावं, बाबा जाऊ द्या म्हणा एवढी बार संधी दुसऱ्यांना दिल्या तुम्ही काम करा. एक प्रेमाचा जो हात असतो मायाचा हात त्यांनी केला नाही. आपल्याला एक वाटलं बाबा आपण आतापर्यंत एवढं यांच्यासाठी केलं, मग त्यांनी कमी पडले. आमच्यातले विभाग प्रमुख आहेत बाडोळी गटाचे व्यंकट भाऊ गोंडे, त्यांना आम्ही प्रेमानं भाऊ म्हणतो. पण ते अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांची पहिलेपासून आहे जो आपल्या पक्षात काम करतो त्यांना संधी देण्याचे पुरेपूर प्रयत्न ते करतात. पण त्यांनाही कुठं आवडण्यात आलं. त्यांनी परत सांगितलं पण वेळ निघून गेलेला होता. आता पुढे तुमची काय तुम्ही काय पाऊल टाकणार आहात, पुढचं राजकारण कसं करणार आहात? आता शिवसेनेशिवाय तुम्ही आता इथून पुढे कुठल्या पक्षाशी आपले नाळ जुळले तर त्या पक्षात आपण चांगलं काम चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी जर मिळाली तर आपण त्या संधीचं सोनं करणार. बरं, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या आधी किंवा त्याच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामधनं भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झाले. तर याच्या पाठीमागचं कारण काय असू शकतं? कारण तुम्ही कडवट आणि ग्रामीण भागातला अस्सल शिवसैनिक आहात, तर याच्या पाठीमागचं कारण तुम्ही सांगू शकता? जे प्रवेश झाले ते स्वतःच्या स्वार्थासाठी झाले, असे तळागाळातले नाहीत. त्यांच्या काही ना काय त्यांना आम्ही म्हणजे दाखवण्यात आलं नाही तर त्यांची काही अडचण आहे. त्या उद्देशाने इनकमिंग बीजेपी झालेला आहे. ज्यांना विकास करायचा तो कुठल्याही पक्षात राहू द्या. मी तर जनता दल होतो तरी जनता दल हा पक्ष माहित नव्हता. मी अख्ख्या जिल्ह्यांना अख्ख्या तालुक्याला माहित झाला. काम करायचं कुठल्याही पक्षात राहा तुम्ही काम करीत त्याला संधी राहणारच आहे.
ते त्यांच्या फायद्यासाठी गेलेत असं मला वाटतं. पण तुमच्यासारख्या शिवसैनिकाला जर संधी नाही दिली तर ते दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणारच. मग त्यांनी पण त्या पद्धतीनेच प्रवेश केले असतील. आणि त्यांच्यावर कुठं ना कुठं आमच्याच पक्षात थोडा अन्याय झाला. कारण वारंवार आम्ही शिवसेनेचं काम करत होतो, वरिष्ठांना भेटत होतो, आमदार खासदारांना सांगत होतो बाबा बाकीचा भरपूर निधी येते, एका दुसरा निधी द्या, काम दाखवा. आम्हाला बी आमची जनता विचारते ना, मोप शेवी नाही सही नाही सगळंच आहे. पण विकासाचं काय नुसतं आश्वासन देऊन भागत नाही. तो काळ गेला. बरोबर. आश्वासन देणं हा काळ गेला. जनतेला काही ना काही विकास करून दाखवावाच लागतो, तरच या स्पर्धेत टिकायचं म्हणलं तर करावं लागेल. त्यांनी बी डावलेलंच आहे. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे त्याला नगरपालिका असेल त्याच्यामध्ये पण यश मिळालं नाही आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पण सपाटून मार खावा लागला. याच्या पाठीमागचं काय कारण असू शकतात? एक शिवसैनिक म्हणून आपल्याला काय वाटतं? मी शिवसैनिका म्हणून मी कडक बोलतो, कारण ह्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्याचं जे जिल्हा प्रमुख पद आहे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आमदार आणि जिल्हा प्रमुख पद ह्या दोन पदाची जबाबदारी आहे. त्यांना दोन पद असल्यामुळे हे बी सांभाळता येणार ते बी सांभाळता येणार. आणि बरेच कार्यकर्ते आज जवळपास भरपूर कार्यकर्ते असे घडलेले कटा पक्ष सोडून राहिले. ह्यांच्या नाकर्तेपणामुळे आहे. ह्यांना माणसं सांभाळता येणार, ह्यांना माणसं ऍडजस्ट करता येणार गेले. हे माझं कडक बोलणं आहे. त्यांनी एक तर त्या पदाचा राजीनामा द्यावा, एक पद सांभाळावं. जनतेने तुम्हाला एक संधी देतात, दुसरी संधी दिली, तुम्ही ते करावं. हे जे शिवसैनिक आहेत ज्यांना माणसं हाताळण्याची आहे कला आहे, जे सर्वांना घेऊन संघ चालू शकते, अशा लोकांना संधी द्यावी असं वरिष्ठ माझ्या ह्या विश्वविशाल चॅनल आपल्या चॅनलच्या मार्फत वरिष्ठापर्यंत सुद्धा ही हात जोडून विनंती आहे. तुम्ही धाराशिव जिल्ह्याच्या शिवसेनेकडे विशेष लक्ष द्या. पक्षप्रमुख आहेत आमचे उद्धवजी ठाकरे साहेब, अतिशय प्रांजळ आहेत. त्यांनी केलेले कोरोनाच्या काळात इतर कोणता मुख्यमंत्री आता मरायचंच काम होतं, त्यांनी एवढं प्रॉन्ट काम केलेलं आहे. बाकी सगळे नाही काम केलं चालेल, पण हे एक नंबरचं काम त्यांनी अख्ख्या जगावर महामारी असताना आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होती, एक नंबरचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांना ती कुटुंब प्रमुख आहे, ते लहान सहान शिवसैनिकांचा सुद्धा आवाज त्यांनी ऐकू शकतात आणि ते विचार करतील अशी अपेक्षा करतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पद कुणाकडे जाईल हे आणखी पण निश्चित झालेलं नाही. तर तुम्हाला काय वाटतं, कोण विकास करू शकतो जिल्ह्याचा आणि कोण अध्यक्ष झालं तर जिल्ह्याचा विकास चांगल्या पद्धतीने होईल असं आपल्याला वाटतं? आज जवळपास बरेच दिवस झाले जिल्हा परिषद अध्यक्षाचा निवड थांबलेली आहे. सगळ्याला म्हणजे अख्खा महाराष्ट्र पाहतोय धाराशिव जिल्ह्याचं काय म्हणजे जो मुख्यमंत्र्याचा जो खेळ होता त्यापेक्षा ही विचित्र अवस्था आणि पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आता पुढे चलू वेगळ्याच दृष्टी येणार आहे. पण माझं असं मत आहे, माझं म्हणण्यापेक्षा मी आता जवळपास नाही ह्या निवडणूक राजकीय क्षेत्रात आल्यापासून बऱ्याच ठिकाणी मला ह्या इलेक्शन मध्ये 404 मत पडून पडल्यामुळं तुम्ही लढला, तुमचा हा विजयच आहे असं करून माझ्या मित्र परिवार आणि वर्गमित्र यांनी बऱ्याच ठिकाणी सत्कार समारंभ केले. आणि योगायोगाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती होती, बऱ्याच ठिकाणी मान सन्मान माझा झाला. मला हे वाटलं खरंच समाजसेवा एवढं करत होतो, त्याला जोडीला राजकारण केलं, मान सन्मान मिळाला. तर असं माझं मत आहे की ह्या जिल्ह्याचा जर पहिल्यापासून विकास करायचा पाटील कुटुंबाने केलेला आहे, त्याला पहिल्यापासून आपल्या जिल्ह्याची एक योगा ठसा आणि विकास काय असतो करतात. आणि अर्चनाताई पाटील या पहिल्या उपाध्यक्ष होत्या, त्यांनी त्यामार्फत महिलांसाठी केलेलं काम आणि शाळेसाठी केलेलं काम अजूनही ते क्रम चालू आहेत. त्यांनी एखादा घेतलेला निर्णय तो अजून डावलला नाही, तो अखंड चालू आहे. बरेच ठिकाणी काय होतं नेते मंडळी घेतात पण ते अंमलात येतं आणि लगेच बंद पडतं, असं नाही, ते चालू आहे. त्याच्यामुळं माझं ठाम मत आहे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष जडपी अध्यक्षा ह्या अर्चनाताई पाटीलच होया. कारण त्यांच्याकडं निधी आणण्याच्या प्रत्येक तालुक्याला प्रत्येक गावागणीस त्यांना समान न्याय देण्याचा त्यांच्याकडे अधिक बघण्याचा दृष्टिकोन ते करू शकतात. कारण ते निधी आणू शकतात वर पासून खालपर्यंत. आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय आणि त्यांचे जे काय सदस्य असतात त्यांनी घेतला निर्णय हा सगळे एकमुखानं पास होणार. नंतर कोणाला करतात तर ते जमली होईल आणि आपल्या विकासाला कुठेतरी एक अडथळा निर्माण होईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी अत्यंत यांना आपण स्वीकारावं असं माझं मत. यापुढे सतीश गुंड यांचं राजकारण कुठल्या दिशेला जाणार आहे? पक्षप्रवेश होईल दुसऱ्या पक्षामध्ये का शिवसेनेमध्ये संपतील?
जर शिवसेनेचं तर माझी थोडी नाराजी होती ती दूर केली नाही, कारण पक्ष जर चांगल्या पदावर लहान सहान शिवसैनिक बी एक सच्चा म्हणून जर जवळ घेतला तर माझं पुढे चलून मी सेनेत सुद्धा काम करण्यात तयार आहे. जर त्यांनी त्यांचा जर असं गट ठुलं त्यांनी नाही मौन करायचं नाही आपल्याला असं केलं तर ते नाईलाज आहे. आमची इच्छा असून सुद्धा आम्ही त्या पक्षात पुन्हा परत काम करणार नाही. तुम्ही विश्व विशाल न्यूज मध्ये आलात, अतिशय छान. बऱ्याच राजकारणातल्या गोष्टी ज्या की पडद्यामागच्या असतात त्या सुद्धा आम्हाला सांगितल्यात. आणि तुम्हाला जाता जाता शेवटचा एकच प्रश्न विचारतो की तरुणांनी राजकारणात यावं की न यावं? माझं असं मत आहे, तरुणांनी राजकारणात अवश्य येऊ, पण ज्या कुण्या तरुणाने येऊ, ज्या तरुणाला आपला उद्योग व्यवसाय सांभाळून आणि ज्यांना समाजासाठी वेळ देणं होते, लोकांचा मान अपमान सहन करणं होते, यश अपयश पचवा येते, तरच त्या तरुणाने ह्या राजकारणात यावं. नाहीतर मायच्यान सांगतो त्यांनी ह्या राजकारणात पडू सुद्धा नाही. जो आमच्यासारखा म्हणण्यापेक्षा आणखी इतर आहेत त्यांना संधी द्यावं, त्यांच्या पाठीशी खंबीर व्हावं आणि त्यांच्या व्यवसायात आमच्या मार्फत काय त्यांना राजकीय काय लागत असेल आम्ही करून द्यायला तयार आहे. अशा लोकांनी राजकारणात यावं. नाहीतर जिथं अपमान होतोय पडलं की त्याला बघू ह्याला मारू ह्यानं मत केलं नाही, अशा लोकांचं ह्या राजकारणात काही सुद्धा काम नाही असं माझं प्रांजल मत आहे. त्यांनी आपला आपला व्यवसायवर. तुम्ही विश्व विशाल न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात, एवढं छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. विश्व विशाल न्यूज वरती आपण असेच मान्यवरांना भेटत राहणार आहोत. आणि विश्व विशाल न्यूजला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. आणि आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.